ईव्हीएम अनलॉक करण्यासाठी फोन आणि त्यावर येणारा OTP ऐकूनच जरा काहीतरी अजब वाटतंय ना। म्हणजे आतापर्यंत एखादं सोशल मीडिया अकाउंट, बँक अकाउंट, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड अशांसाठी OTP ही भानगड आपण बघत होतो, पण आधीच वादात असणाऱ्या ईव्हीएम बाबत असं काहीतरी समोर आल्यानं सगळ्यांनी डोकं खाजवायला सुरुवात केली आहे। लोकसभा निवडणुकीचा निकाल लागून 15 दिवस झाले। मोदी सरकारचा शपथविधी होऊन मंत्रिमंडळ कामाला देखील लागले, पण मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातील निकालाचा अजूनही वाद सुरूच आहे। या वादामुळे निवडणूक आयोग, ईव्हीएम आणि सत्ताधारी पक्ष असे सगळेच संशयाच्या फेऱ्यात अडकलेत। नेमकं काय आहे हा वाद आणि ईव्हीएम मशीन हॅक होऊ शकतं का, याबाबतचे नेमके काय काय दावे आहेत पाहूया या विशेष सोपाच्या माध्यमातून। 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीची मतमोजणी पार पडली। अत्यंत नाट्यमय घडामोडीनंतर झालेल्या मतमोजणीत अखेरीस शिवसेनेच्या रवींद्र वायकर यांना 48 मतांनी विजयी घोषित केला। एवढ्या क्लोज फाईटमुळे उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीपासूनच या मतमोजणीत काहीतरी गडबड झाल्याचा सूर आवळला होता। वायकर यांचे नातेवाईक मंगेश पंडिलकर हे नेस्को केंद्रावरील मतमोजणी दरम्यान मोबाईल फोन वापरताना दिसले। नियमानुसार मतमोजणी केंद्रावर फक्त रिटर्निंग ऑफिसरलाच मोबाईल वापरण्याची परवानगी असते। तिथपासूनच वादाला सुरुवात झाली। भारत जन आधार पक्षाचे उमेदवार सुरिंदर मोहन अरोरा यांनी तत्काळ वनराई पोलिसांना याबाबत माहिती दिली आणि गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। वनराई पोलिसांनी पंडिलकर यांचा फोन जप्त केला। रविवारी मिड डे या वृत्तपत्रानं हा फोन ईव्हीएमला कनेक्ट असल्याचा आणि ईव्हीएम अनलॉक करण्यासाठी असल्याचा दावा केला। या फोनवर ईव्हीएम अनलॉक करण्यासाठीचा OTP येत असल्याचं म्हटलंय। तेव्हापासून या प्रकरणाने एक वेगळंच वळण घेतलं। राहुल गांधी यांच्यापासून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण अशा सर्वच नेत्यांनी या मुद्द्यावर निवडणूक आयोग आणि सत्ताधारी पक्षावर आरोप करायला सुरुवात केली। वृत्तपत्रांमधील बातम्यानंतर पोलिसांनी आणि रिटर्निंग ऑफिसर वंदना सूर्यवंशी यांनी हे आरोप आणि चर्चा फेटाळून लावल्या। ईव्हीएमशी कोणत्याही प्रकारे छेडछाड शक्य नसल्याचं त्यांनी म्हटलंय। तसेच ईव्हीएम अनलॉक करण्यासाठी OTPची गरज लागत नाही ही चुकीची बातमी असून त्याला काहीही आधार नाहीये। ईव्हीएमला कोणतीही कम्युनिकेशनची यंत्रणा नाहीये, ती एक फुल प्रूफ सिस्टीम आहे। त्यामुळे अशा खोट्या बातम्या छापणाऱ्या वृत्तपत्राला कलम 499 आणि 505 ची नोटीस बजावली आहे असंही त्यांनी सांगितलंय। तर कीर्तिकर आणि वायकरांच्या प्रकरणावर त्या म्हणाल्या की 26व्या फेरीमध्ये ईव्हीएम मशीनची मोजणी पूर्ण झाली। त्यावेळी कीर्तिकर हे एका मताने आघाडीवर होते, तर त्याचवेळी 25 आणि 26व्या राऊंडमध्ये पोस्टल मतमोजणी फेरी झाली। त्यामध्ये 49 मतांनी वायकर आघाडीवर होते। त्यामुळे 7:53 वायकर यांना विजयी घोषित केलं। त्यावेळी 2 मिनिटांमध्ये आक्षेप घेणं अपेक्षित होतं, पण कीर्तिकर यांनी 8 वाजल्यानंतर आक्षेप घेतला। विहित वेळेत त्यांनी आक्षेप न घेतल्याने त्यांची मागणी फेटाळून लावली। त्यामुळे मतमोजणी पुन्हा केली नाही, त्यावर संशय घेण्याची आवश्यकता नाही असंही त्यांनी सांगितलंय। विरोधकांनी दुसरा आरोप केलाय की सर्वोच्च न्यायालयानं सर्व व्हीव्हीपॅट मशीनला सिम्बॉलिक लोडिंग युनिटसह संग्रहित करण्याचे आदेश दिले होते, मात्र या ठिकाणी तसं झालं नाही। त्यामुळे याची तांत्रिक तपासणी केली जावी। मात्र निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर अशा प्रकारच्या तांत्रिक तपासणीसाठी कोणतीही स्पष्ट SOP देण्यात आली नसल्याचं ठाकरे गटाने म्हटलंय। त्याचबरोबर नियमानुसार सुरुवातीला पोस्टल मतांची मोजणी केली जाते, मात्र या मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी अगोदर ईव्हीएम त्यानंतर पोस्टल मतांची मोजणी करण्यात आली। दरम्यान टेस्लाचे मालक इलॉन मस्क यांनी शनिवारी एक ट्विट केलं, त्यामुळे देखील भारतात ईव्हीएम वरून नव्या वादाला तोंड फुटलं। ट्विटमध्ये मस्क यांनी ईव्हीएमचा वापर बंद करावा असं म्हटलंय। मानवी किंवा AI द्वारे ते हॅक होण्याची शक्यता कमी असली तर हा मोठा धोका आहे। मानवी किंवा AI द्वारे ते हॅक होण्याची शक्यता कमी असली तर हा मोठा धोका आहे असंही ते म्हणाले। त्यावर माजी माहिती व तंत्रज्ञान मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी मस्क यांचा दावा चुकीचा असल्याचं म्हटलंय। मस्क तंत्रज्ञान क्षेत्रात काम करतात, तर राजीव चंद्रशेखर यांनीही चिप डिझायनिंग क्षेत्रात काम केले। आता मुद्दा ईव्हीएमशी छेडछाड केली जाऊ शकते का? विरोधकांकडून मतदानासाठी वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम मशीनच्या छेडछाडीचा मुद्दा नेहमीच उपस्थित केला जातो, मात्र अद्याप असा प्रकार झाल्याचं सिद्ध झालेलं नाहीये।
ईव्हीएमवर संशय घेणाऱ्या अनेक याचिका यापूर्वी उच्च न्यायालयात तसेच सर्वोच्च न्यायालयामध्ये देखील दाखल झाल्यात. मात्र छेडछाड झाल्याचं सिद्ध न झाल्यानं न्यायालयानं हे दावे फेटाळून लावले. तसेच बॅलेट पेपरही हद्दपार केलेत. मात्र आता या नव्या मुद्द्याचं काय होणार हे नव्यानं दाखल झालेल्या याचिकेतूनच समोर येणार आहे. तर मंडळी, ईव्हीएम मोबाईलला कनेक्ट होतं का किंवा ते मशीन हॅक होऊ शकतं का? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठीला फॉलो करा.